मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीतर्फे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स, वर्कशॉप घेत असतो, ज्यामध्ये लघु आणि मध्यम उद्योजक, व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना अधिकाधिक फायदा कसा होईल हे आम्ही बघत असतो. आजचा विषय हा पॅरेंटिंगच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग घेतो, पॅरेंटिंगच्यासाठी ज्यावेळेस काही पालकांचं ट्रेनिंग घेत असतो, त्यावेळेस बरेचसे जण आम्हाला असं आढळलं की ते हताश आणि निराश झालेले. त्यांच्याच मुलांच्या आणि त्यांच्या रिलेशनबद्दल ते इतके हताशेमध्ये गेलेले असतात की त्यांना काही सुचत नाही. इनफॅक्ट ते बरेचसे निगेटिव्ह पण झालेले असतात की आता मी काही करू शकत नाही, इथपासून ते बघत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मुळामध्ये हे गिव्हअप करणं इटसेल्फ ही पहिली स्टेप आहे त्या मुलांचं फ्युचर बिघडण्याकरता. कारण माझं असं मत आहे की मुलांना आई वडील जितके पेशन्स ठेवून डील करू शकतील तेवढी मुलं हे फ्युचरमध्ये चांगले निर्णय घेऊ शकतील किंवा ते चांगले डेव्हलप होऊ शकतील. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जे ॲडोलसन्सचं एज आहे त्यामध्ये मुलं रेबेल झालेली असतात. म्हणजे रेबेल म्हणजे मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नेहमी सांगतो की जे ॲडोलसन्स एज आहे त्या एजमध्ये आई ही मुलांची दुश्मन नंबर 1 असते आणि बाबा नंबर 2 असतो. आई ही दुश्मन नंबर 1 यासाठी की आईचं मुलांकडे जास्त लक्ष असतं आणि मुलांचे या काळात विचार डेव्हलप होत असतात, त्यांचे स्वतंत्र रिलेशनशिप्स डेव्हलप होत असतात. त्यामुळे त्यांना आई ही मोठा अडथळा वाटायला लागते. त्यामुळे आईला खूप पेशन्सली मुलांची डील करावं लागतं, जी मुलं या ॲडोलसन्स स्टेजमध्ये आहेत. तिथे हताश आणि निराश होऊन चालता येत नाही. आणि बाबा हा नंबर 2चा दुश्मन काय? कारण बाबा त्या मानाने कमी अवेलेबल असतो, तो त्या मानाने लिबरल असतो. त्याच्या मनामध्ये ऑलरेडी एक निगेटिव्ह भावना असते की मी वेळ कमी देतोय, म्हणजे मला थोडंसं लाड करून कॉम्पेन्सेट करावं लागेल. त्यामुळे वडील हे त्या मानाने हे एक आईपेक्षा कमी याला दुश्मन म्हटला जातो आपण. पण एक लक्षात घ्या, हताश निराश न होता जे पालक मुलांना या काळामध्ये ट्रीट करतात, त्यांना पेशंटली ट्रीट करतात, तीच मुलं खऱ्या अर्थाने डेव्हलप होतात. कारण तुम्ही एक 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 गोष्टीचं खुणगाठ बांधून ठेवा, या वयामध्ये मुलं रेबेल होणारच आहेत. या वयामध्ये ते तुमची मतं ऐकणार नाहीच आहेत. या वयामध्ये त्यांचे स्वतंत्र विचार डेव्हलप झालेले असणार आहेत आणि त्यांना कदाचित तुम्ही जे सांगताय हे त्यांच्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे असं वाटणं जे अनिवार्य आहे, त्यांना तसं वाटणं. पण इथेच खऱ्या अर्थाने पेशन्सली डील करावं लागेल. इथे जर तुम्ही हताश आणि निराश व्हाल तर मुलांचं भविष्य लॉंग टर्ममध्ये बिघडायला लागेल. कारण मुलं बाहेर जाऊन आज पिअर प्रेशरमध्ये काय काय करतील याचा भरोसा नाही आहे. आणि मी पॅरेंटिंगच्या ट्रेनिंगमध्ये नेहमी सांगतो की मुलांच्या इमोशनल चेंजेस ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. आणि फार जर मुलांच्यामध्ये इमोशनल चेंजेस दिसले तर तुमचं इंटरव्हेन्शन आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. मुलं ही त्यांचे इमोशन्स व्यक्त करून त्यांच्या लाईफमध्ये काय चाललं हे दाखवत असतात आणि पालकांची जबाबदारी आहे त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट असणं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मित्रांनो, केवळ गॅजेट्स घेऊन देणं, चांगले ट्युशन्स लावून देणं, चांगल्या शाळेत घालणं किंवा कॉलेजमध्ये घालणं याचा अर्थ तुम्ही चांगले पालक आहात असं होत नाही. तुम्हाला सतत त्यांच्यावर लक्ष द्यावं लागेल. यू नीड टू बी बेस्ट फ्रेंड्स ऑफ देम. त्यामुळे हताश आणि निराश न होता मुलांसाठी एक बेस्ट फ्रेंड होऊन तुम्हाला त्यांना डील करावं लागेल. मित्रांनो, आज याचा परिणाम जर पाहिला ना, हताश आणि निराश पॅरेंट्सच्या वागण्याचा मुलांवर काय परिणाम होतो, तर मुलं ही बाहेर काय करतायत आणि त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय याचं पॅरेंट्सना कळतच नसतं. ते इतकं गिव्हअप केलेलं असतं, ते म्हणतात तू मला काही सांगू नको, तुला जे करायचं ते कर. आणि अशा पॅरेंट्स हे मुलांना एका डेंजर झोनमध्ये टाकत असतात. मुलंही बाहेर जाऊन हेच प्रॉब्लेम कोणाशी तरी शेअर करून त्यांनी जे उपाय सांगितले ते करत असतात. त्यामुळे ॲडिक्शन्स वाढतं, काही व्यसनं लागतात, काही गोष्टी ते अशा स्वीकारायला लागतात जे त्यांना स्वीकारायचं नसतं. अपोजिट सेक्सचं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त निर्माण झालेलं असतं. आजकाल त्याच्यामध्ये पण भरपूर स्वैराचार सुरू झालेला आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की माझी मुलं माझं ऐकत नाहीत किंवा मी त्या गिव्हअप करण्याच्या स्टेजला आलो आहे,
त्या क्षणी कुठलाही निर्णय न घेता थोडंसं शांतपणे इंट्रोस्पेक्शन करून परत मुलांवर तेवढ्याच डिमांडनी काम करावं लागेल. कारण ही तुमची नेक्स्ट जनरेशन, ही तुमची सर्वोत्तम गुंतवणूक आहे मित्रांनो. मला एवढाच मेसेज आपल्याला या व्हिडिओतून पोहोचायचा होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.